नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघत होतो. यामध्ये आपण या भरती परीक्षांच्या बरोबरच या परीक्षांच्यामध्ये जे विचारले जाणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भातही आपण पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये माहिती बघितलेली आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला या ठिकाणी ज्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेच्या संदर्भात माहिती बघायची आहे ती भरती परीक्षा महाराष्ट्र शासनाचा जो कारागृह विभाग आहे या कारागृह विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली सन 2023 या वर्षातील किंवा या वर्षाशी संबंधित असणारी 23-24 या वर्षातील एक महत्त्वाची भरती परीक्षा आहे. ही भरती परीक्षा अप्पर पोलीस महासंचालक व महानिदेशक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे. ही विविध पदांच्यासाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात असून महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अंतर्गत येणारे लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघु लेखक, निम्नश्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील गट क मध्ये येणारी जी वेगवेगळी पदं आहेत अशा एकूण 255 पदांच्यासाठी सरळ सेवा भरती परीक्षा अप्पर पोलीस महासंचालक व महानिदेशक कारागृह सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयातून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावरती आयोजित करण्यात आलेली ही भरती परीक्षा आहे. जवळपास 255 पदे या भरती परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. आता इथे जी पदं आहेत ती पदं आपल्याला बघायची आहेत. पदांच्या बरोबर पदसंख्या, वेतन श्रेणी आणि त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता काय आहे हेही आपल्याला इथे बघायचं आहे. पहिलं पद आहे की ज्या पदासाठी सर्वात जास्त जागा इथे राखीव आहेत ते पद आहे लिपिक संवर्गातील पद. जवळपास 125 जागा त्या ठिकाणी या पदासाठी राखीव आहेत. यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 एवढी वेतन श्रेणी असणार आहे. आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा त्यांना उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दुसरं पद आहे वरिष्ठ लिपिक. यासाठी जवळपास 31 जागा आहेत. 25,500 ते 81,100 एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे. या पदासाठीही सेम पात्रता आहे ती म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. तिसरं पद आहे लघुलेखक निम्नश्रेणी. यासाठी 4 पदं आहेत. 38,600 ते 1,22,800 एवढी या ठिकाणी वेतन असणार आहे. SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शॉर्ट हँड स्पीड परीक्षा 100 शब्द प्रति मिनिट व टाईपरायटिंगची परीक्षा मराठी आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट ही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. चौथं पद आहे मिश्रक. एकूण 27 पदं आहेत. यासाठी वेतन 29,200 रुपये ते 92,300 रुपये एवढं वेतन असेल. यासाठी शैक्षणिक पात्रता HSC किंवा SSC किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक आहे. त्या ठिकाणी जर अनुभव असेल तर त्यासाठी त्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल. हे मिश्रक या पदासाठी एक सगळ्यात महत्त्वाची पात्रता जी आहे ती पात्रता फार्मसी झालेले जे विद्यार्थी त्यांच्यासाठी एक महत्त्वाची एक भरती परीक्षा असलेली पाहायला मिळते. दुसरी आहे शिक्षक या पदासाठी असणारी भरती परीक्षा. एकूण 12 जागा आहेत. 25,500 ते 81,100 एवढे या ठिकाणी वेतन असणार आहे. HSC SSC किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण, प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असेल तर त्याला प्राधान्य आहे. अशी शिक्षकांसाठी 12 पदे उपलब्ध आहेत. पुढचं पद आहे शिवणकाम निदेशक. एकूण 10 पदं आहेत. 25,500 ते 81,100 एवढं त्या ठिकाणी वेतन असणार आहे. SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसे टेलरिंग फर्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव व व्यावहारिक अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे शिवणकाम निदेशक या पदासाठी असणारी पात्रता आहे. त्यानंतरचं पद आहे सुतारकाम निदेशक. एकूण 10 पदं आहेत. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. त्या ठिकाणीही सेम पात्रता महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचा अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि सुतारकाम या व्यवसायातला 2 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणं गरजेचं आहे. तसं अनुभवाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. 8 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. 29,200 ते 92,300 एवढे वेतन असेल. भौतिक व रसायन हे 2 विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचा 1 वर्षाचा प्रशिक्षण उत्तीर्ण असलेलं आवश्यक आहे. ही पात्रता प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी आहे. बेकरी निदेशक यासाठी 4 पदं आहेत. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल.
महाराष्ट्र शासनाचा तंत्रशिक्षण विभागाचा अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी आणि क्राफ्टमॅनशिपचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबतचं प्रमाणपत्र आणि प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर तानाकार यासाठी 6 पदं आहेत. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. HSC किंवा SSC किंवा HSC व महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचं आता समतुल्य तानाकार प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या वॉर्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. विणकाम निदेशक यासाठी 2 पदं आहेत. ती वेतन श्रेणी सेम आहे. या ठिकाणी असणारी शैक्षणिक पात्रता आहे शासनमान्य संस्थेतून विणकाम टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र, 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र, वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. चर्मकला निदेशक 2 पदं आहेत. यासाठी वेतन श्रेणी सेम असेल. SSC महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचा अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचं प्रमाणपत्र, चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असल्याचा आणि प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. यंत्रनिदेशक यासाठी 2 पदे आहेत. SSC महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे यांत्रिक मशिनिस्ट हा जो ट्रेड आहे ITIचा तो त्याचं प्रमाणपत्र आणि किंवा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. निटिंग अँड विविंग निदेशक यासाठी 1 पद आहे. SSC HSC किंवा महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विविंग टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र व कॉर्पोरेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. करवत्या 1 पद आहे. वेतन श्रेणी सेम आहे. 4थी उत्तीर्ण किंवा स्वा मिलमध्ये स्वायर म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. लोहारकाम निदेशक यासाठी 1 पद आहे. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असणार आहे. HSC किंवा SSC महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शीट मेटल किंवा टिन स्मिथ वर्क किंवा मेटलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच धातू उद्योग क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कातारी 1 पद आहे. 25,500 ते 81,100 एवढं वेतन असेल. यासाठी तुम्हाला टर्नरचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. गृहपर्यवेक्षक यासाठी 1 पद. SSC इंग्रजी विषयासह उत्तीर्ण, कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास त्यास प्राधान्य आहे. पंजा व गालीचा निदेशक यासाठी 1 पद. SSC महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचा समतुल्य विणकाम किंवा पंजा गालीच्या निर्मितीचं अनुभव 2 वर्षाचा असणं आवश्यक आहे. ब्रेल लिपी निदेशक यासाठीही अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. जोडारी यासाठी 1 पद आहे. तंत्रशिक्षण विभागाचा अथवा समतुल्य फिटरचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. प्रिपेटरी यासाठी 1 पद आहे. यासाठीही तुम्हाला समतुल्य वार्पिंग, सायझिंग, वायडिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. मिलिंग पर्यवेक्षक यासाठी 1 पद आहे. SSC महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य उलन टेक्निशियनचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. उलन मिलमध्ये मिलिंग व उलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. शारीरिक कवायत निदेशक 1 पद आहे. यासाठी वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 आहे. शारीरिक कवायत पदविका प्रमाणपत्र उत्तीर्ण, समकक्ष TDPE कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे. शारीरिक शिक्षण निदेशक 1 पद. यासाठी 25,500 ते 81,100 वेतन असेल. SSC शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा BT पदवी उत्तीर्ण, तत्सम महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य. अशा एकूण 255 पदांसाठी भरती परीक्षा आयोजित केलेली आहे. याचा अधिक तपशील तुम्हाला www.mahapressions.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेचा दिनांक आहे त्या दिनांक तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध होतील. त्याप्रमाणे त्याच्या सूचनाही तुम्हाला तिथं उपलब्ध होतील. आता या संदर्भातील आरक्षणाच्या तरतुदी ज्या इतर परीक्षांच्यामध्ये असतात त्या सर्व तरतुदी इथे लागू करण्यात आलेल्या आहेत. त्या तुम्ही त्या ठिकाणी या मुख्य जाहिरातीत जाऊन तुम्ही बघू शकता.
आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये असणारी जी महत्त्वाची जी पुढची सूचना आहे त्या पुढच्या सूचनांच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती बघायची आहे. आता जी शैक्षणिक अर्हता आहे ती शैक्षणिक अर्हता तुमची 1/1/2024 रोजी तुमची पूर्ण पाहिजे. पात्रता भारताचं नागरिकत्व असले पाहिजे, भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा 1/4/1/2024 रोजी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 वर्ष म्हणजे 18 वर्षापासून 38 वर्षापर्यंत. मागासवर्गीय उमेदवारांच्यासाठी 18 वर्षापासून 43 वर्षापर्यंत. पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्यासाठी 55 वर्षापर्यंत. स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत. खेळाडूंच्यासाठी 43 वर्ष. दिव्यांग उमेदवारांच्यासाठी 45 वर्ष. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांच्यासाठी 45 वर्षापर्यंत सवलत आहे. माजी सैनिकांच्यासाठी 45 वर्ष सवलत असेल. आता परीक्षेची पद्धत लिपिक या पदासाठी एकूण मराठीसाठी 25 प्रश्न असतील 50 गुण, इंग्रजीसाठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य विषयासाठी 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी या विषयासाठी 25 प्रश्न 50 गुण, असे 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा असेल. वरिष्ठ लिपिक या पदासाठी ही सेम तशीच परीक्षा पद्धती असणार आहे. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवायचे आहेत. आता लघुलेखक निम्नश्रेणी आणि बाकीची जी पदं सर्व आहे त्या पदांच्यासाठी सेम प्रकारची शैक्षणिक पात्रता तुम्ही इथे बघू शकता. आता परीक्षेचा कालावधी ऑनलाईन प्रकारची परीक्षा असणार आहे. 1 तास 20 मिनिटांसाठी 80 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल. आता या ठिकाणी ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये 4 ते 25 नंबरच्या पदांसाठी जवळपास 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. आता जे उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांची व्यावसायिक चाचणी होणार आहे. आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. बाकीच्या सूचना इथे दिलेल्या तुम्ही तिथे बघू शकता. कागदपत्र वेगळ्या प्रकारचे तीही तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावयाची आहेत. जिल्ह्याचं केंद्र तुम्हाला अर्ज करताना जिल्ह्याचं केंद्राची निवड करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे तुमची परीक्षा तिथं होईल. आता परीक्षा फी लिपिक तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद सर्व पदांच्याकरता प्रत्येकी खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि अराखीव प्रवर्गातील उमेदवारांच्यासाठी 900 रुपये परीक्षा फी असणार आहे. माजी सैनिकांसाठी कोणत्या प्रकारचं शुल्क नाही. ही परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असेल. बाकीचे चार्जेस तुम्हाला तिथे पेड करायचे आहेत. अशा प्रकारची या ठिकाणी परीक्षा फी होती. आता महत्त्वाच्या तारखा. अर्ज तुम्हाला 1/1/2024 पासून 21/1/2024 पर्यंत तुम्हाला भरायचे आहेत आणि फी भरण्याची लास्ट तारीख तुमची 21/1/2024 रोजी 23:55 मिनिटांच्या पर्यंत असेल. परीक्षेची दिनांक आणि कालावधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध होईल. अशा प्रकारची एक महत्त्वाची भरती परीक्षा आहे. याच्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.